अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त खुसखुशीत अशी आज आपण इथे ही गव्हाच्या पिठाची नानकटे तयार केलेली आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि विशेष म्हणजे ही नानकटे बनवताना इथे आपण अजिबात सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही वापरलेलं नाही आहे आणि तुम्ही मुलांना देऊ शकता. हेल्दी आहे, पौष्टिक आहे, गव्हाच्या पिठापासून तयार केलेली आहे, मैदा वगैरेसुद्धा वापरलेला नाही आहे. खूप मस्त अशी ही नानकटे बनवून तयार होते. अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही नानकटे बनवली ना, तरीसुद्धा ती अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. चला मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर इथे आता आपण मेजरिंग कपने सर्वात अगोदर हे सर्व साहित्य पाहणार आहोत. तर 1 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी अर्धा कप साजूक तूप आणि पाव कप एवढं आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप गव्हाचं पीठ, त्याच्या अर्ध आपल्याला साजूक तूप आणि त्याच्या अर्ध म्हणजे 1/4 कप इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि पिठी साखरसुद्धा घ्यायची आहे. ती मी तुम्हाला पुढे सांगतेच की किती घ्यायची आहे. वाटीच्या प्रमाणात सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने हे साहित्य मोजून घेऊ शकता. आता त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये आपल्याला हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं आहे. अगदी मस्त हलकी-फुलकी अशी आपली ही इथे बिस्किटं किंवा नानकटे तयार व्हावी यासाठी आपल्याला हे जे आहे ना पीठ, हे चाळून घ्यायचं आहे. आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे. पदार्थ जरी गोडाचा असला ना, तरी अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे अजून छान लागते चवीला. आता याला चांगलं असं आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर अर्धा कप एवढी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. म्हणजे ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं ना 1 कप, त्याच कपाने बरोबर अर्धा कप एवढी इथे पिठी साखर घ्यायची आहे. आपली नॉर्मल जी साखर असते तीच घरी मिक्सरला इथे मी फिरवून घेतलेली आहे. तर हे बघा सर्व साहित्य चाळणीने अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर चमच्याच्या मदतीने आपल्याला याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे कारण पौष्टिक अशी आपण इथे ही नानकटे तयार करणार आहोत. पण जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर जेवढ्या प्रमाणात आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना, तेवढ्याच प्रमाणात तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता. पण मुलांना देतो आणि गव्हाचं पीठ वापरलंय त्यामुळे अगदी मस्त हेल्दी पौष्टिक अशी ही नानकटे बनवून तयार होते. आता तूप किती घालायचं तर अर्धा कप एवढं इथे मी तूप घेतलेलं आहे. आता तूप घेताना हे बघा अशा पद्धतीने रवेदार किंवा दाणेदार अशा पद्धतीचं तूप आपल्याला इथे हवंय. खूप पातळ किंवा खूप घट्ट देखील तूप नको आहे. आता थोडं-थोडं करून यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. जर तूप तुमचं खूप पातळ वगैरे असेल, मेल्ट झालेलं असेल, तर थोडा वेळ तुम्ही त्याला फ्रिजमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीचं दाणेदार टेक्स्चरचं तूप आपल्याला इथे हवंय. तर सुरुवातीला डायरेक्ट एकाच वेळेस संपूर्ण तूप घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं चमच्याने तुम्ही यामध्ये तूप घालत जायचं आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. प्रमाण अगदी परफेक्ट आहे, तरीसुद्धा आपल्याला अंदाज येतो तुपाचा, त्यामुळे थोडं-थोडं करून यामध्ये तूप घालायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने सर्व तूप यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आता हाताच्या मदतीने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा एक छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. तेवढंच आपल्याला इथे तूप लागतं. पण जर तुम्हाला असं वाटतंय की याचा व्यवस्थित असा गोळा इथे तयार होत नाहीये, तर एखादा चमचा किंवा अर्धा चमचा तूप वरून तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा घालू शकता. पण जेव्हा आपण हाताने हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करतो, यामध्ये आता आपण संपूर्ण तूप घातलेलं आहे. तर हाताच्या उष्णतेमुळे अगदी छान पटकन असा याचा गोळा तयार होतो. फक्त याला छान व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे. अगदी त्याला तूप सुटायला लागतं. हे बघा तुम्ही इथे बघू शकता. मिश्रण जे आहे ते असं अगदी मी दाबून छान व्यवस्थित असं त्याचा गोळा तयार करून घेते. हाताच्या उष्णतेमुळे अगदी पटकन असा याचा गोळा तयार होतो ह्या पद्धतीने. पण जर तुम्हाला वाटलं नाहीच होते, तर तुम्ही साधारण अर्धा चमचा किंवा थोडंसं तूप यामध्ये वरून एक्स्ट्रा घालू शकता. अशा पद्धतीने हाताने याला चांगलं असं व्यवस्थित चोळत जायचं आहे किंवा मिक्स करत जायचं आहे, म्हणजे अगदी छान पटकन असा याचा गोळा तयार होतो. इथे मी दूध किंवा पाणी एक्स्ट्रा वरून काहीही वापरलेलं नाही आहे. बघू शकता अगदी मस्त परफेक्ट असा इथे आपला हा गोळा इथे तयार झालेला आहे. आता याला भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. लगेच आता आपण नानकटे बनवायला घेऊया. तर नानकटे आज आपण इथे डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये तयार करणार आहोत. तर त्यासाठी प्लेटला इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. खूप नाही, पण अगदी थोडंसं तूप लावायचं. आणि त्यानंतर संपूर्ण नानकटे ही अगदी एकसारखी व्हावी यासाठी मी अशा पद्धतीचा एक खोलगट चमचा घेतलेला आहे. आता चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे, म्हणजे सर्व नानकटे जे आहे ना ती अगदी एकसारखी अशी आपली तयार होते. आता या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. हातावर त्याला अशा पद्धतीने छान गोल करून घ्यायचं आणि हलकंसं दाबून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता नानकटाई म्हटली तर थोडीशी जाडच असते, पण मी इथे थोडीशी पातळ अशी नानकटाई बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर हे बघा अशा पद्धतीने सर्व साईडने छान त्याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे. थोडेफार क्रॅक वगैरे गेले असतील तर ते हाताने दाबून घ्यायचे आणि एकसारखी अशी नानकटे इथे तयार करून घ्यायची.
त्यानंतर अशा पद्धतीने एखादी सुरी किंवा एखादा चमचा घेऊ शकता आणि त्याच्या पद्धतीने अलगद अशी ही नानकटे उचलून आपल्याला ह्या प्लेटमध्ये ठेवायची आहे. हे बघा मस्त अशी नानकटे इथे आपली तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने अजून एक नानकटे इथे तुम्हाला मी बनवून दाखवते. हे बघा पीठ चांगलं व्यवस्थित दाबून भरायचं आहे म्हणजे छान एकसारख्या आकाराचे ही नानकटे तयार होते. आणि याला हलकंसं गोल करून घेतलं की थोडंसं पेढ्यासारखा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने साईडच्या ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा छान एकसारख्या करून घ्यायच्या. तर हे बघा दुसरीसुद्धा नानकटे इथे आपली बनवून तयार झालेली आहे. फार वेळ लागत नाही, अगदी फटाफट अशा ह्या नानकट्या इथे आपल्या बनवून तयार होतात. इकडे नानकटे बनवते मी दुसऱ्या गॅसवर एक कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवलेली आहे. तर अशाच पद्धतीने आता ह्या नानकट्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. अजून आपलं थोडंसं पीठ उरलेलं आहे, त्या दुसऱ्या प्लेटमध्ये आपण तयार करणार आहोत. पण आता ह्या नानकट्याला आपण थोडीशी डिझाईन तयार करून घेऊया. तर मी अशा पद्धतीने सुरी घेतलेली आहे. ज्या साईडने आपण सुरीने कट करतो त्याचा जो मागचा भाग असतो त्याच्या मदतीने अशा पद्धतीने फक्त उभ्या लाईन्स इथे मी करून घेतलेल्या आहे. आता नानकटाई म्हटलं की ती प्लेनसुद्धा असते किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला डिझाईनसुद्धा करू शकता किंवा संपूर्ण प्लेन ठेवली तरीसुद्धा चालेल. पण अजून छान अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी इथे मी अशा पद्धतीने थोड्याशा उभ्या याला लाईन्स मारून घेतलेल्या आहेत म्हणजे अजून छान दिसते आपली ही नानकटाई. तर हे बघा अशा पद्धतीने नानकटाईला छान डिझाईन करून घेतलेली आहे. आता ही नानकटे आपण बेक होण्यासाठी ठेवणार आहोत. तर त्यासाठी 10 मिनिटापूर्वी मी आधीच कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती. तर कढईमध्ये अशा पद्धतीने एक प्लेट उलटी करून ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर स्टँड किंवा रिंग असेल ती तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि त्याच्यावर आता आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. वरून यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला फक्त 15 मिनिटांसाठी ही नानकटे बेक करायची आहे. अगदी कमी चालणारा जो गॅस असतो ना लो फ्लेमवाला त्याच्यावरच आपल्याला ही नानकटे बेक करायची आहे. आता अजून आपलं थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं होतं त्याच्यासुद्धा नानकट्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा एका प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत. आता यालासुद्धा बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. तर पुन्हा गॅसवर कढई ठेवलेली आहे दुसरी आणि खाली प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला ही नानकट्याची प्लेट ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला खाली कढईमध्ये मीठ वगैरे काहीच घालण्याची गरज नाही आहे. फक्त एक रिंग किंवा स्टँड किंवा अशा पद्धतीने प्लेट तुम्ही ठेवू शकता. झाकण ठेवायचं आहे आणि फक्त 15 मिनिटांसाठी याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर पहिली प्लेट ठेवून आपल्याला इथे 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि नानकटे बघू शकता मस्त अशी इथे आपली बेक झालेली आहे. जर खूप अर्धा तास 20-25 मिनिटं जर तुम्ही नानकटे ठेवली तर मग ती खालून करपू शकते किंवा पटकन अशी बेक होते. तर फार वेळ लागत नाही. 15 मिनिटात अगदी छान परफेक्ट अशी तयार होते. पण तरीसुद्धा टायमिंग थोडाफार कमी अधिक लागू शकतो कारण प्रत्येकाची गॅसची फ्लेम ही कमी अधिक असते. तर हे बघा दुसरीसुद्धा नानकटे आपली छान अशी बेक झालेली आहे. खालच्या साईडने बघू शकता हलकासा ब्राऊन रंग याला आलेला आहे. अगदी घड्याळ लावून फक्त 15 मिनिटांसाठीच मी ही नानकटे इथे बेक करून घेतलेली आहे. हे बघा जास्त वेळ ठेवू नका. 15 मिनिटात एकदा तुम्ही चेक करून बघू शकता. नाही झाली तर पुन्हा थोडंसं 2-3 मिनिटं तिला बेक करून घ्या. आता कढईमध्ये नानकटे छान बेक झाली की लगेच ती प्लेट आता आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. इथे बघू शकता नानकटे आपली बऱ्यापैकी गार झालेली आहे, थंड झालेली आहे. आता नानकटे अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही हाताने उचलायला गेलं ती अगदी हलकी-फुलकी तयार झालेली असते. तर अशा पद्धतीने सुरी घ्यायची आहे आणि सुरीच्या मदतीने तिला हलकंसं असं उचलून घ्यायचं आहे. हे बघा कारण खूप सॉफ्ट होते ही नानकटे. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी. त्यामुळे हाताने न उचलता अशा पद्धतीने सुरुवातीला ती थोडीशी गरम असल्यामुळे एखादा चमचा किंवा अशा पद्धतीने सुरी वापरायची आहे आणि सुरीच्या मदतीने त्याला हलकंसं असं उचलून घ्यायचं आहे. हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. तर अगदी मस्त खुसखुशीत अशी ही नानकटाई तयार होते. छान बेक झालेली आहे. वरच्या साईडने हात लावून बघायचा बेक झालेली आहे की नाही. जर बेक झालेली असेल तर हाताला पीठ चिटकत नाही आणि जर कच्चीच असेल तर मग हाताला पीठ लागतं थोडंसं. तर हे बघा दोन्ही नानकटाई अगदी मस्त अशा आपल्या बेक झालेल्या आहेत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओव्हन न वापरता किंवा बेकिंग सोडा किंवा साधा सोडा काहीही न वापरता मस्त खुसखुशीत अशी आपली पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची नानकटे इथे आपली बनवून तयार झालेली आहे. एक नानकटे तुम्हाला इथे तोडून दाखवते. तुम्ही तिचं टेक्स्चर बघू शकता. रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि तोडल्यानंतरच तुम्हाला कळेल की किती हलकी-फुलकी आणि अगदी मस्त झालेली आहे. हे बघा. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त पौष्टिक अशी आपली गव्हाच्या पिठाची नानकटे इथे बनवून तयार झालेली आहे. लहान मुलांना तर अगदी फार आवडेल इतकी मस्त होते. एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.